वाढवण बंदराला अखेर केंद्र सरकारची मंजुरी मिळाली आहे, त्यावर स्थानिकांनी संताप व्यक्त केलाय। बंदराच्या विरोधातला लढा सुरूच ठेवणार असल्याचं संघर्ष समितीने म्हटलंय। लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात उद्धव ठाकरेंनीही विरोधाची भूमिका घेतली होती। यामुळे पालघरमध्ये पुन्हा राजकारण सुरू होणार हे स्पष्ट झालंय। पण या बंदरामुळे तब्बल 12 लाख रोजगाराची निर्मिती होणार आहे। बहुचर्चित वाढवण बंदराला केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवलाय। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पालघर जिल्ह्यात वाढवण बंदराचा मुद्दा गाजला होता। उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पालघरमधील जाहीर सभेत वाढवण बंदराला स्थानिकांचा विरोध असल्याने त्यांचा पक्ष स्थानिकांच्या सोबत आहे असं सांगितलं होतं। वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष नारायण पाटील यांनी केंद्र सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली। तर कोकणात विनाशकारी उद्योग पाठवणं हा केंद्र सरकारचा आवडता छंद असल्याची खरमरीत टीका संजय राऊतांनी केली। कोकणात मध्ये अशा प्रकारचे प्रकल्प आणायचे, त्यांच्या मित्र उद्योगपतींच्या घशात घालण्यासाठी हे त्यांचं धोरण आहे। नाणार असेल, वाढवण असेल, अशा प्रकारचे घातक समुद्र नष्ट करणारे, शेतकरी, मच्छीमार, बागायतदार कोकणातल्या यांना खतम करणारे अशा प्रकारचे प्रकल्प आणणं हा मोदींचा छंद आहे। आम्ही ह्या बंदराच्या विरोधात नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल, हरित लवादाकडे आणि सुप्रीम कोर्टामध्ये पहिल्यांदा केंद्र सरकारने एन्व्हायरमेंट क्लिअरन्स दिलं होतं। ह्याच्या विरुद्ध आम्ही नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलकडे अपील दाखल केलेलं आहे। संघर्ष समिती आणि शिवसेना ठाकरे गटाच्या भूमिकेवर सत्ताधाऱ्यांनी हल्लाबोल केला। वाढवण बंदराला असलेली कनेक्टिव्हिटी लक्षात घेता देशाच्या विकासाला त्यामुळे चालना मिळणार आहे, याकडे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी लक्ष वेधलं। मला असं वाटतं राज्याच्या दृष्टीने एक अभिमानास्पद ही गोष्ट आहे। 27,000 कोटी, मला असं वाटतं 76,000 कोटी रुपये आपल्या राज्याला मोदीजीने आता सँक्शन दिले आणि त्यामुळे पालघर डिस्ट्रिक्ट मधला हा विषय, मुंबईचा आसपासचा परिसर यामुळे विकसित होईल, बाहेरच्या देशाशी इथून संपर्क होईल। वाढवण बंदराची वैशिष्ट्ये आणि फायदे काय ते बघूयात। वाढवण बंदर जगातील 10 कंटेनर बंदरांपैकी एक असेल, तर देशातील 13वे मोठं बंदर ठरेल। 1000 मीटर इतकी टर्मिनलची लांबी असणार आहे। 76,200 कोटी रुपये प्रकल्पाचा खर्च असून त्यातून तब्बल 12 लाख रोजगाराची निर्मिती होईल। वाढवण बंदर मुंबई पासून 140 किलोमीटर अंतरावर आहे, तर JNPT पासून 150 किलोमीटर अंतरावर आहे। दिल्ली मुंबई फ्रेट कॉरिडॉर पासून फक्त 34 किलोमीटर अंतरावर वाढवण बंदर असेल। मुंबई वडोदा एक्सप्रेसवे इथून 22 किलोमीटर अंतरावर आहे। पश्चिम आशिया, युरोपमधील इकॉनॉमिक कॉरिडॉरशी व्यापार सोपा होणार आहे। एकंदरीतच वाढवण बंदराला विरोध होत असला तरी त्याचे फायदे पाहता यात सुवर्ण मध्य साधणं गरजेचं आहे। पालघरहून राहुल पाटील सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।